नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी एक महत्त्वाची अशी बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्ही बघितलेलंच असेल की लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार आहे, महिलांना मोठा धक्का बसणार आहे। आता काय विषय आहे, लाडकी बहीण योजना कशा पद्धतीने बंद होणार आहे आणि बंद करायची होती तर शासनाने ही चालूच का केली? तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती, नक्की योजना बंद होणार आहे का हे काय वेगळाच विषय सोशल मीडियावरती सगळीकडेच व्हायरल होतंय की लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची बातमी अशी द्यायची आहे की लाडकी बहीण योजनेबद्दल बऱ्याचशा त्रुटी शासनाकडे आढळून आलेल्या आहेत। आता त्रुटी म्हणजे काय आहेत आणि शासन लाडकी बहीण योजना नक्की बंद करणार आहे का, यामध्ये काही बदल करणार आहे किंवा कोणाला किती पैसे मिळणार आहेत, 1500 रुपये मिळणार आहेत का 2100 रुपये मिळणार आहेत, तर याची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती रुपये आले, तुम्हाला जर का 7500 रुपये आले असतील, 3500 रुपये आले असतील किंवा किती रुपये आले असतील किंवा पैसे आले नसतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला किती पैसे आले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की लाडकी बहीण योजना जी आहे ती आता बंद होणार आहे असं सगळीकडे चर्चा आहे। तर आता या योजनेचे पैसे जे आहेत ते नोव्हेंबरच्या 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 तारखेच्या आतमध्ये हे पैसे तुम्हाला मिळणार होते, परंतु आता हे 30 तारखेच्या आतमध्ये पैसे तुम्हाला आतापर्यंत तर मिळालेले नाहीत। तर आता या योजनेचे पैसे जे आहेत ते शासन 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला देणार होते। आता 30 नोव्हेंबर तारीख तर संपून गेली, तरी पण अजून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा नाहीत। तर महिलांना असं वाटतंय की या योजनेचे पैसे जे आहेत ते बंद होणार आहेत, परंतु या योजनेचे पैसे बंद होणार नसून यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, काय बदल आहेत तर ते आपण बघूयात। आता मित्रांनो, ही योजना चालू करण्यामागचा निकष काय होता, तर मित्रांनो, गोरगरीब महिला ज्या आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल याकरिता ही योजना अंमलात आणलेली होती। परंतु आता सगळ्या महाराष्ट्रात विषय काय झालेला आहे, तर ज्या गरीब महिला आहेत त्यांच्यासहित श्रीमंत महिला देखील म्हणजेच मध्यमवर्गीय, त्याच पद्धतीने उच्च शिक्षित श्रीमंत महिला ज्या आहेत ज्यांना 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे तर त्यांनी सुद्धा या योजनेचे फॉर्म भरलेले आहेत, त्यांना सुद्धा याचा लाभ मिळत आहे। आता अर्जाची छाननी सुरू झालेली आहे आणि अर्जाच्या छाननीमध्ये ज्या महिला अशा खोटा फॉर्म भरून किंवा ज्यांना याची गरज नाही त्यांचे पैसे जे आहेत तर ते शासन बंद करणार आहे। तर अशा पद्धतीची एक नवीन अपडेट आहे। आता मित्रांनो, कोणाकोणाचे पैसे बंद होणार, तर मित्रांनो, तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरताना ज्यावेळेस हमीपत्र अपलोड केलेलं होतं तर हमीपत्रावरती पुढे असे टिक केलेलं होतं, तर जे कॉलम होते तर त्या कॉलममध्ये टिक केले म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टीसाठी ॲग्री आहात। तर आता कशाला टिक केलेलं होतं, तर पहिला मुद्दा असा होता की माझ्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न जे आहे तर ते 2.5 लाखापेक्षा जास्त नाही, 2.5 लाखापेक्षा कमी आहे। परंतु बऱ्याचशा महिलांचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे तरी सुद्धा त्यांचे पैसे येत आहेत। आता त्यांचे योजनेचे पैसे जे आहेत ते अर्जाची छाननी झाल्यानंतर बंद होणार आहेत। आता दुसरा काय मुद्दा होता, तर मी आयकरदाता नाही म्हणजेच आम्ही इन्कम टॅक्स देत नाही। तर बऱ्याचशा लोकांनी काय केलेलं आहे, जे इन्कम टॅक्स देतात तर त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरलेला आहे आणि या योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांचे सुद्धा पैसे आता शासन बंद करणार आहे। त्याच पद्धतीने नुसते बंद करणार नाही तर वसुली सुद्धा या पैशाची लागणार आहे, म्हणजे या योजनेचे अगोदर पैसे जे दिलेले आहेत तर ते त्यांच्याकडून वसूल करून घेतले जाणार आहेत। आता मित्रांनो, पुढचा मुद्दा काय आहे, तर मित्रांनो, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या महिला कुठेही शासकीय कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी अशा कार्यालयामध्ये काम करत नसल्या पाहिजेत, अशा पद्धतीची देखील ही अपडेट होती। परंतु बऱ्याचशा महिलांनी कामाला शासकीय नोकरीत असून सुद्धा हा फॉर्म भरलेला आहे, त्यांना सुद्धा याचा लाभ आता मिळत आहे। तर त्याची देखील छाननी झाल्यानंतर त्यांचे पैसे बंद होणार आहेत। त्याच पद्धतीने पुढचा मुद्दा बघा, शासनाच्या इतर योजना ज्या आहेत म्हणजेच PM किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल किंवा महिलांसाठी निराधार योजना असते, तर त्या योजनेअंतर्गत 1500 रुपयेपेक्षा जास्त लाभ घेत नसेल याच्याबद्दलचं हमीपत्र देखील तुम्ही लिहून दिलेलं होतं। आता तुम्ही जर का दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तरी सुद्धा तुमचे योजनेचे पैसे बंद केले जाणार आहेत। त्याच पद्धतीने अशा पद्धतीच्या ज्या महिला आहेत तर त्यांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट करून त्यांचे पैसे बंद करणार आहेत। आता मित्रांनो, ही महत्त्वाची अशी अपडेट झाली ज्यांचे फॉर्म बंद होणार आहेत त्यांचे। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा असा मुद्दा असा आहे की हे 2100 रुपये कोणाला भेटणार आहेत आणि 9500 रुपये कोणाला मिळणार आहेत। आता 2 टप्प्यात पुढचा जो हप्ता 6वा येणार आहे त्यामध्ये एका महिलेला 2100 रुपये मिळणार आहेत तर काही महिलांना 9600 रुपये मिळणार आहेत। आता 9600 रुपये कोणाला मिळणार, तर आत्तापर्यंत एकही रुपया ज्यांनी घेतलेला नाही अशा महिलांना 9600 रुपये मिळणार आहेत आणि
ज्या महिलांना आत्तापर्यंत 7,500 रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना आता पुढचा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही अपडेट होती। त्याच पद्धतीने तुम्हाला किती या योजनेतून पैसे मिळालेले आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, आता बघा, तुम्हाला जर का या योजनेचा लाभ आत्तापर्यंत मिळाला नसेल, आत्तापर्यंत एकही रुपया आलेला नसेल, तर प्रॉब्लेम काय असू शकतो, तर तुमचं अकाउंट DBT लिंक नसणार आहे, म्हणजेच आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक नसणार आहे। तर हे बँक खातं लिंक करून घेण्यासाठी दुसरं काहीही करायचं नाही, तुम्हाला डायरेक्टली इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं नवीन खातं ओपन करायचं आहे। त्याच्यातून तुम्हाला तुमचा आधार DBT होऊन मिळेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीची एक महत्त्वाची अपडेट होती। मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलंच असेल की लाडकी बहीण योजना जी आहे, तर या योजनेचे पैसे जे आहेत ते बंद होणार नाहीत, महिलांसाठी ही योजना सुरूच ठेवणार आहेत। तर मित्रांनो, आता राहिला विषय की या योजनेचे पैसे येणार कधी, तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओज आपणापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।